परम ईश्वर, परमतत्व म्हणजे नेमकं काय? तिबेटियन मोनास्ट्रीमध्ये जगभर फिरलेला एक मनुष्य भेटायला गेला. त्या तिबेटियन मोनास्ट्रीमधल्या मेन त्यांचा जो कोण संत होता त्याला, ही स्टेड विथ देम फॉर फ्यू डेज. आणि एक दिवस त्याने प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या तिबेटियन लँग्वेजमध्ये प्रेयर करता, काही वाद्य वाजवता, गाणी म्हणता, ह्याचा नेमका अर्थ मला सांगाल का? म्हणजे आम्ही पण त्या पद्धतीने प्रार्थना करायला शिकू. त्याच्यावरती तो तिबेटियन मॉन्क हसला, म्हणाला, यू हॅवंट हर्ड अवर प्रेयर्स. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? For 15 days I have been here. I have been listening to your songs and prayers in Tibetan language. Unfortunately, I am not well versed with. So I am requesting you to just tell me what are you praying? How are you praying? What is the meaning of your prayer? Tibetan monk पुन्हा हसला, म्हणाला, No sir, you haven't heard our prayers. म्हणजे काय म्हणाला? ही गाणी बजावणी आम्ही जे करतो ना, ती फक्त आमच्या हृदयामध्ये निद्रिस्त सुप्तावस्थेत असलेला परमेश्वरी भाव जागृत करण्यासाठी केलेले सोपस्कार आहेत. अ रियल प्रेयर इज नॉट टू बी डन, बट इट इज टू बी फेल्ट इन द हार्ट. द ओनली टू वर्ड्स विच आय कॅन टेल यू इज अनकंडिशनल लव अँड द कंपॅशन, म्हणजे प्रेम आणि करुणा. करुणा इज व्हॉट? प्रेमाचं, अनकंडिशनल प्रेमाचं परमोच्च बिंदू आहे की मला मिळालं, ठीक आहे, पण माझ्या आजूबाजूला एवढी माणसं आहेत, त्यांना अजून का नाही कळत आहे? त्यांना कधी कळेल? त्यांना कळण्यासाठी मला काय करता येईल? ह्या लेवलचा थॉट जे इमोशन पैदा करतो, किंवा ह्या लेवलचा थॉट जेव्हा इमर्ज होतो मनामध्ये, तेव्हा तुमचा मनाचा स्तर, लेवल ऑफ कॉन्शियसनेस जो असतो, त्याला म्हणतात करुणा, ज्याला इंग्रजीमध्ये कंपॅशन म्हणतात. त्यामुळे प्रेम आणि करुणा ही हृदयात होते, भावामध्ये होते. ज्या क्षणी शब्दामध्ये अभिव्यक्त होतं ते लोअर ग्रेडचं असतं, आणि परमेश्वराला फक्त हायर ग्रेडचं आम्ही ऑफर करतो. कारण आमच्या दृष्टीने परमेश्वर हे क्वांटम फील्ड आहे. त्या फील्डला करणारी भाषा फक्त हृदयाची आहे. या हृदयीचे त्या हृदयी घातले रे. ज्या क्षणी आय लव्ह यू हे सांगावं लागतं, त्या क्षणी तो तुमचा पराभव असतो. द लव्ह इज टू बी फेल्ट, नॉट टू बी टोल्ड और एक्सप्रेस्ड इन वर्ड्स. अँड इफ यू आर ट्राइंग टू बिल्ड अप अ बॉन्ड ऑफ लव्ह विथ यू अँड द गॉड, देन द गॉड हॅज टू फील इट. फॉर दॅट यू नीड टू फील इन युअर हार्ट. इट विल बी रेसिप्रोकेटेड बाय द क्वांटम फील्ड, ज्याला क्वांटम फिजिक्समध्ये फेस कॉन्जुगेट असं म्हणतात. फेस कॉन्जुगेट जे तुमच्या मनात ज्या लेवलचं आहे त्याच लेवलचं क्वांटम फील्डमध्ये इमोशन क्रिएट होतं, एनर्जी पॅटर्न क्रिएट होतो. सो ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये अखिल विश्वाचे आर्त उमटले माझ्या मनी हा भाव जागृत होतो, त्या क्षणी क्वांटम फील्डमध्ये परमेश्वरी शक्तीच्या ठिकाणी तोच भाव जागृत होतो. आणि परमेश्वरा ह्या सगळ्यांचं कल्याण कर हा भाव निर्माण झाल्यानंतर परमेश्वराच्या ठिकाणी तुमच्याविषयी कल्याणाचा भाव जागृत होतो. सो जे तुम्हाला परमेश्वराकडनं प्राप्त करायचं आहे ते तुम्ही फक्त इतरांसाठी मनामध्ये फील करा. आपण सोपस्कार करतोय, मला हे प्राप्त झालेलं आहे, हा भाव जागृत झाल्या क्षणी फील्डमध्ये ते क्रिएट होतं आणि तुम्हाला ते प्राप्त होतं. आणि हे व्यक्त करायची ताकद असलेली गोष्ट म्हणजे मनासी टाकिले मागे गतीसी तुलनानसे. पण त्यासाठी मन एवढं सूक्ष्म व्हावं लागतं, तरल व्हावं लागतं, मन एवढं मोठं व्हावं लागतं. मनाच्या ठिकाणी अखिल विश्वाचा आर्त उमटावा लागतो. अखिल विश्वाचं कल्याण व्हावं ही इच्छा असावी लागते. अखिल विश्वाला काहीतरी मिळालं तर जणू काय मलाच मिळालं आहे म्हणून आनंदाने नाचायला यावं लागतं. हे आलं की हे घडतं. त्यासाठी काहीही करायला लागत नाही. सहजमध्ये ब्रह्म असतं. तुमच्या मनाची अवस्था जेव्हा क्वांटम फील्ड ही झालेली असते, तिथं जे पडतं ते प्रॉलिफरेट होतं. निळ्या रंगाचा थेंब पडला तर लगेच पाणी निळं होणारच आहे.
तुम्हाला न मागता सगळं मिळायला लागतो आणि जे मागून मिळणार नाही त्याच्या पलीकडचं मिळतं. हे अनुभवाचे बोल बोलणारा तुमच्यातला एक हाडामासाचा माणूस आहे, सामान्य मनुष्य आहे, संत कॅटेगरीला पोचलेला नाही. हे माझे अनुभवाचे बोल आहेत.